श्री स्वामी समर्थ. रामनवमीचा दिवस हा वर्षातून फक्त एकदा येत असतो. प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो. रामनवमीचे स्वतःचे विशेष असे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या दिवशी रामभक्त जे आहेत तर ते पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतात. चैत्र नवरात्रीची सांगता ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी होत असते. म्हणजे चैत्र नवरात्री जी आहे तर या चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे रामनवमीचा दिवस. भगवान विष्णूंच्या पृथ्वीवरील श्रीराम अवताराचा एकमेव उद्देश हा अधर्माचा नाश करणे आणि धार्मिकतेची पुनर्स्थापना करणे हा होता, जेणेकरून सामान्य माणूस शांतीने आपले जीवन जगू शकेल आणि देवाची उपासना करू शकेल. त्याचप्रमाणे प्रजेला कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रास सहन करावा लागू नये. भगवान रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रामनवमीला रामभक्त जे आहेत तर ते प्रभू श्रीरामांचे दर्शन करत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपण काही छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने आपल्या जीवनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. आणि असाच एक उपाय म्हणजे आपल्याला रामनवमीच्या दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे. आता आपण कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कशा प्रकारे हा स्पर्श करायचा आहे, कधी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शक्य असल्यास आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा करायची आहे. जर आपल्याकडे रामाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. किंवा आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण आहे तर त्याची सुद्धा आपण पूजा करू शकतो. कारण प्रभू श्रीरामचंद्र आणि बाळकृष्ण तर हे विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे आपण जरी बाळकृष्णांची पूजा केली तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पूजा वगैरे झाल्यानंतर, सर्व आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला एका झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. त्या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे. या व्हिडिओमध्ये दोन अशी आपण झाडे पाहणार आहोत की ज्या झाडांना या रामनवमीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा ही जी झाडे आहेत तर ती दैवी वृक्ष मानले जातात. त्यापैकी पहिलं जे झाड आहे तर ते म्हणजे शमी वृक्ष. पुराणानुसार श्रीरामांनी सुद्धा शमीच्या झाडाची पूजा केली होती. शमी वनस्पती जी आहे तर ती आपल्या सर्व वेदना व त्रास दूर करते. तसेच पांडवांनी सुद्धा वनवासात असताना त्यांची शस्त्रे जी आहेत तर ती शमी वृक्षावरती लपवली होती. आणि म्हणूनच शमी वृक्ष जो आहे तर तो अत्यंत शक्तिशाली मानला जातो. आता आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये वेळ मिळेल, सकाळी जर वेळ मिळाला तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे. आणि जाताना आपल्याला पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे. तांब्यामध्ये जल घ्यायचं आहे. आता या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. दिवा आपण तुपाचा लावू शकतो किंवा तेलाचा लावू शकतो. आणि हा दिवा लावल्यानंतर दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला करायची आहे. तो दिवा ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे. आपण कणकेचा दिवा जरी तयार केला तरी सुद्धा चालेल किंवा आपण धातूचा दिवा वापरला तरी सुद्धा चालेल. त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं, त्या दिव्याची पूजा करायची. आणि त्यानंतर शमी वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. आणि आपल्याला या झाडाला किमान 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्य असेल तर 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कारण शमी वृक्षाचे आपण फक्त दर्शन जरी केले तरी सुद्धा आपल्या वेदना ज्या आहेत, ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतात. त्याचप्रमाणे धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. आपण एखाद्या चांगल्या कामाला जेव्हा जातो तर तेव्हा आपण शमी वृक्षाचे दर्शन केले तर आपल्या त्या कामामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात. तर असा हा अत्यंत महत्त्वाचा आहे जो शमी वृक्ष, ज्याची पूजा प्रभू श्रीरामांनी सुद्धा केली होती. आणि म्हणूनच रामनवमीच्या दिवशी आपल्याला शमी वृक्षाची पूजा करायची आहे. आणि शमी वृक्षाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. आपली जी समस्या आहे तर ती आपल्याला प्रभू श्रीरामांना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे.
आपल्याला या झाडाखाली धूप अगरबत्ती सुद्धा लावायची आहे। ज्याप्रमाणे आपण एखाद्या देवतेची पूजा करतो त्या प्रकारेच आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे। आता जर आपल्याकडे शमीवृक्ष नसेल, जवळपास शमीवृक्ष नसेल, तर दुसऱ्या एका झाडाला आपण या दिवशी स्पर्श करू शकतो आणि हे झाड म्हणजे आवळ्याचे झाड। लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी खास करून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। यामुळे सर्व दुःखे दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या प्रकारे आपण शमीवृक्षाच्या झाडाखाली दिवा लावलेला आहे त्याच प्रकारे आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे, त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला काय करायचं आहे तर एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचे आहे। आणि आपल्याला हे अर्पण करताना आपलं जे तोंड आहे तर ते पूर्वेकडे असावं याची काळजी घ्यायची आहे। पूर्व दिशेला तोंड करून जल अर्पण करायचं, थोडंसं कच्चे दूध अर्पण करायचे। दूध हे कच्चे असावे, तापवलेले दूध वापरायचे नाही। आणि हे सर्व करताना ओम धात्रे नमः, ओम धात्रे नमः तर हे म्हणत आपल्याला हे अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा विशेष असा आशीर्वाद मिळतो, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप लावायचं आहे। तसेच आपण कापूर किंवा तुपाच्या दिव्याने या झाडाची आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे आणि या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आवळ्याखाली ब्राह्मण, गरीब किंवा गरजूंना आपण अन्नदान सुद्धा करू शकतो आणि आपण स्वतः सुद्धा तेथे भोजन करू शकतो। यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते। त्यामुळे शक्य असेल तर एका ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला अन्नदान करायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यासाठी गरजूंना उबदार कपडे आपण या झाडाखाली दान करू शकतो। यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि धनधान्याची कमी राहत नाही। त्याचप्रमाणे या झाडाची पूजा करून हनुमानास सेंदूर, वस्त्र आणि सुपारी अर्पण केली आणि सुंदरकांडचे जर पठण केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। आपल्याला माहीतच आहे की हनुमान जो आहे तर तो रामभक्त आहे। त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या बरोबरीनेच आपण या दिवशी हनुमानास सुद्धा जर काही वस्तू अर्पण केल्या आणि खास करून आवळ्याच्या झाडाची पूजा झाल्यानंतर जर हनुमानास शेंदूर, वस्त्र आणि सुपारी अर्पण केले तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या प्रभू श्रीरामांच्या कृपेने नष्ट होत असतात। त्याचप्रमाणे या रामनवमीच्या दिवशी तुपाचा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावून रक्षासूत्राचा धागा आपल्याला हातामध्ये घेऊन या झाडाला 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालून त्यानंतर हा धागा आवळ्याच्या झाडाला बांधायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा तुपाचा दिवा लावायचा आणि हा धागा सोडून आपल्या हातामध्ये बांधायचा आहे। यामुळे सुद्धा श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। स्कंद पुराणानुसार सुद्धा आवळ्याच्या झाडाला विशेष असे धार्मिक महत्त्व आहे। त्यामुळे आवर्जून आवळ्याच्या झाडाची किंवा शमीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि शक्य असल्यास तुपाचा दिवा आपल्याला या झाडांखाली लावायचा आहे। धन, नोकरी, अडकलेली कामे, विवाह तर इत्यादी गोष्टींसाठी आपल्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात, नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे, आपले जर कर्ज फिटत नसेल किंवा एखादे काम बऱ्याच दिवसापासून अपूर्ण असेल, यासाठी शमीच्या किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा ही आवर्जून रामनवमीच्या दिवशी आपल्याला करायची आहे।